नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कॅपिटल मूव्स या मराठी यूट्यूब चॅनलवर, जिथे आम्ही तुम्हाला शेअर मार्केटच्या प्रत्येक पैलूंपर्यंत घेऊन जातो. आजचा विषय आहे बॉटम फिशिंग. बॉटम फिशिंग ही एक अशी पद्धत आहे, जिथे आपण मंदीत असलेल्या स्टॉक्समध्ये उत्तम संधी शोधू शकतो. कधी-कधी चांगल्या कंपनीचे स्टॉक्स देखील पडतात, पण तुम्हाला माहीत आहे का, ही घसरण तुमच्यासाठी एक मोठं संधीचं दार उघडू शकते. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की स्टॉक मार्केटच्या मंदीत सुद्धा कसं कमवता येतं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपण समजून घेऊया बॉटम फिशिंग म्हणजे नक्की काय. जेव्हा मार्केट खाली येतं, ते आर्थिक संकटामुळे असो किंवा इतर काही कारणांमुळे, तेव्हा सर्वच कंपन्यांचे स्टॉक्स खाली येतात. त्यात काही चांगल्या कंपन्यांचे स्टॉक्स देखील पडतात, पण त्यांची फंडामेंटल व्हॅल्यू तशीच राहते. बॉटम फिशिंग म्हणजे असे स्टॉक्स विकत घेणे जेव्हा मार्केटमध्ये भीतीचं वातावरण असतं आणि त्या स्टॉक्सची प्राइस खूप जास्त खाली आलेली असते. ही पद्धत अशा गुंतवणूकदारांसाठी आहे जे पेशन्स ठेवून असतात आणि योग्य रिसर्च करण्यासाठी तयार असतात. बॉटम फिशिंग करण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे हे समजून घेणं की एखाद्या स्टॉकची किंमत का घसरते. उदाहरणार्थ, जर एखाद्या बँकेचा स्टॉक खाली येत असेल कारण व्याजदर वाढले आहेत, तर ही एक तात्पुरती समस्या असू शकते. पण जर एखाद्या कंपनीचा स्टॉक खाली येत असेल कारण त्यांच्यावर मोठा कर्जाचा भार आहे किंवा त्यांचं मॅनेजमेंट चांगलं नाही, तर ही समस्या दीर्घकालीन असू शकते. म्हणून प्रत्येक घसरण ही संधी नसते. योग्य आणि अयोग्य स्टॉक्स आपल्याला ओळखता आले पाहिजेत. दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस. आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की कंपनीचे अर्निंग्स किती आहे, कंपनीवर डेट किती आहे, कंपनीचा करंट पी रेशो काय आहे. उदाहरणार्थ, एखाद्या FMCG कंपनीचा स्टॉक्स खाली आला आहे कारण कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. ही समस्या तात्पुरती स्वरूपाची असू शकते. जर त्या कंपनीचा ब्रँड मजबूत असेल आणि कायम असेल, तर तो स्टॉक बॉटम फिशिंगसाठी एक चांगला पर्याय असू शकतो. चला आता बघूया बॉटम फिशिंगसाठीचे 3 महत्त्वाचे नियम, म्हणजेच 3 गोल्डन रूल्स फॉर बॉटम फिशिंग. सर्वात पहिला नियम म्हणजे संयम ठेवा. मार्केटची मंदी लांबू शकते. बॉटम फिशिंग करताना पेशन्स इज द की हे सेंटेन्स नेहमी लक्षात ठेवा. दुसरा नियम म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. फक्त एका स्टॉकवर किंवा एका सेक्टरवर अवलंबून राहता येणार नाही. स्टॉक मार्केट पडत असताना सेक्टर वाईज किंवा सेक्टरचा ट्रेंड लक्षात आला पाहिजे. तिसरा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे रिसर्च करा. डू युअर होमवर्क. अफवांवर विश्वास ठेवू नका. स्टॉक मार्केट पडतंय हे नक्की, पण ते काही दिवसांसाठी किंवा काही महिन्यांसाठी असू शकते. स्टॉक मार्केट लाँग टर्ममध्ये वरतीच जाणार आहे. लक्षात ठेवा, बॉटम फिशिंग अभ्यासाशिवाय रिस्की ठरू शकते. पण योग्य अभ्यास करून आणि स्क्रीनवर दिलेले नियम पाळून जर तुम्ही बॉटम फिशिंग करत असाल, तर मात्र तुमचा पोर्टफोलिओ काही वर्षांमध्ये रॉकेटसुद्धा होऊ शकतो. एक ताजं उदाहरण बघूया. 2020 मध्ये कोरोना महामारीच्या वेळी अनेक एअरलाइन्स आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांचे स्टॉक्स पडले होते. इंडिगो सारख्या कंपनीचा स्टॉक 1000 वरून 800 वर आला. त्यावेळी लोकांना नक्की काय वाटलं असेल? प्रवासाचं भविष्य संपलं? पण त्यावेळी ज्या लोकांनी लाँग टर्मचा विचार करून बॉटम फिशिंग केलं आणि हा स्टॉक विकत घेतला, त्या लोकांना मोठा फायदा झाला. 2023 पर्यंत हा स्टॉक ₹2200च्याही वरती पोहोचला होता. यावरून हे सिद्ध होतं की योग्य रिसर्चसह घेतलेले निर्णय मंदीतही फायदेशीर ठरू शकतात. म्हणूनच मित्रांनो, बॉटम फिशिंग हे एक आर्ट आहे, जे तुम्हाला मार्केटच्या मंदीतही चांगल्या संधी देऊ शकते. पण त्याच्यासाठी योग्य रिसर्च आणि संयमाची गरज असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॅपिटल मूव्सला सबस्क्राईब करा.